हळदी कुंकवासाठी संक्रांतीसाठी खूप छान वाण बनवणार आहोत आपण। तर ही जे कपड्याला जे आहे मी शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे। 1 मीटरमध्ये तुम्ही खूप साऱ्या वस्तू बनवू शकता। 24 पेक्षाही जास्त तुम्ही 1 मीटरमध्ये वस्तू बनवू शकतात। कपड्याचं जे मेजरमेंट आहे ते 12.5 बाय 6 इंच मेजरमेंट आहे। तर दोघांचेही जे मेजरमेंट आहे ते सेम आहे। आणि ते मी चेन घेतलेली आहे आणि चेनमध्ये मी एक रनर टाकून घेतलेला आहे आणि जिथून चेन जी आहे ते ओपन करते मी ती रनर टाकल्यानंतर समोरच्या बाजूचा भाग ओपन करून अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आणि ते शिवून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला चेन जी आहे तिथून बंद करायची आहे। तर मी अशा पद्धतीने फोल्ड करून दोन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत आणि रनर इथे बंद होईल म्हणजे रनर जे आहे ते बाहेर निघणार नाही चेनमधून। त्यानंतर इथे जे आहे ते मी कपड्याला फोल्ड करून इथे दुसरी जी चेनची साइड आहे ती मी अशा पद्धतीने कपड्याला फोल्ड करून शिवून घेतलेली आहे। त्यानंतर जे आहे ते मी ते 2.25 इंचावर असं मार्किंग करून घेत आहे। दोन्ही बाजूंनी आपल्याला 2.25 इंचावर असं मार्किंग करायचे आहे। दुसऱ्याही पीसला एका साइडने आपल्याला 2.25 आणि दुसऱ्या साइडने 2.25 इंचावर असं मार्किंग करायचं आहे। तर दोन्ही पीसवरती मी मार्किंग करून घेतलेले आहे। त्यानंतर चेन अशा पद्धतीने ओपन करायची आहे। चेनचा सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे। जिथे मार्किंग आहे तेवढेच मार्किंग पॉइंट आपल्याला तिथे ठेवून आपल्याला चेन जे आहे ते असे शिवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने पिनअप करायचं आहे आणि मार्किंग पॉइंट जिथे आपण मार्किंग केली आहे तिथपर्यंतच आपल्याला शिवून घ्यायचं आहे। दुसराही चेनचा भाग जो आहे तो सरळ भाग कशा पद्धतीने कपड्यावरती ठेवायचा आहे आणि ते सुद्धा आपल्याला सरळ चेन जे आहे ते शिवून घ्यायचे, कपड्यावरती सरळ ठेवायचे आहे। चेनचा सरळ भाग आणि कपड्याचा सरळ भाग जो आहे तो एकावरती एक आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे चेन। आणि जिथे आपण मार्किंग केलेली आहे तिथपर्यंतच आपल्याला चेन जे आहे ते शिवून घ्यायचे आहे। तर मी ते चेन शिवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर जे आहे ती मी अस्तर घेतलेला आहे। अस्तरचं मेजरमेंट सुद्धा 12.5 बाय 6 इंच आहे। अशा पद्धतीने कपडा जो आहे तो आपल्याला चेनीवरती ठेवायचा आहे अस्तर। आणि अशा पद्धतीने जो चेन आहे ती अशा पद्धतीने आपल्याला एवढा भाग ओपन ठेवायचा आहे चेनीचा, त्यामुळे चेन अशी खाली ओढायची आहे आणि मग आपल्याला अस्तर जे आहे ते कपड्यावरती ठेवायचं आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचा आणि एवढा भाग जो आहे तो आपल्याला सरळ इथे शिवून घ्यायचा आहे। बघू शकता चेन आपण एवढी ओपन ठेवलेली आहे, चेन इथे शिवलेली नाहीये। तर अस्तरचा दुसरा भाग घ्यायचा आणि दुसऱ्या पीसवर ठेवून अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचा आहे। आणि चेन जी आहे ती आपण जेवढी ओपन ठेवलेली आहे तेवढी ओपनच ठेवायची आहे, ती शिवायची नाहीये। तर तिथपर्यंत आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे। दोन्ही साइडने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही भाग मी शिवून घेतलेले आहे, बघू शकता। दोन्ही भाग जे आहे ते चेनीचे ओपन ठेवलेले आहे, चेन मी ते जॉईन केलेली नाहीये, जेवढी उरलेली आहे तेवढी। तर दोन्ही बाजूंनी पिनअप करून घेतलेला आहे मी आणि शिवून घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने कपडा जो आहे तो बघू शकता चेन इथे ओपन आहे एवढी। त्यानंतर अशा पद्धतीने कपडा जो आहे तो मागे टाकायचा आहे आणि इथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेलं आहे। दुसऱ्या भागाला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे चेनीच्या वरती। तर दोन्ही भागांना मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि जो आपण मार्किंग केलेला 2.25 इंचाचा भाग होता दोन्ही साइडने ओपन आहे। त्यानंतर अशा पद्धतीने क्विल्टेड पीसवर ठेवून आणि अस्तरावर ठेवून अशा पद्धतीने आपल्याला कपडा जो आहे तो ठेवायचा आहे आणि एकावरती एक सेंटर भाग जो आहे तो एकावरती एक ठेवायचा आणि असं पिनअप करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी। अशा पद्धतीने सेंटर ठेवायचा आणि ते सगळ्या बाजूंनी पिनअप करून घ्यायचं आहे। अस्तरावरती सुद्धा पिनअप करायचा आहे। तर 1 मीटरमध्ये खूप साऱ्या वस्तू तुमच्या बनवू शकतात आणि तुम्ही वाण म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वापरू शकतात आणि कुणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तरी तुम्ही हे गिफ्ट देऊ शकतात। अशा पद्धतीने मी दोन्ही सेंटर एकावरती एक ठेवून पिनअप करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करायचं आहे अस्तरावरती आणि ओपन चेन जी आहे ती आतमध्ये ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे पिनअप करायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते आता मार्किंग करायचं आहे। तर आपण इथे 2.25 इंचावर असा बॉक्स तयार करणार आहोत। चौघही बाजूंनी आपल्याला 2.25 बाय 2.25 इंचाचा असा बॉक्स तयार करणार आहोत बेससाठी। तर मी चौघ बाजूंनी जे आहे ते बॉक्स जे आहे ते तयार करून घेतलेले आहेत, मार्किंग करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला जे हे चौघ बॉक्स जे आहेत ते आपल्याला आता कट करून घ्यायचे आहेत। तर मी चौघ बॉक्स जे आहेत ते कट करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे आणि इथे शिवून घ्यायचा आणि एवढा भाग ओपन ठेवायचा आहे आणि इथे एवढा भाग शिवून घ्यायचा आहे आपल्याला। तर जेवढा मार्किंग केलेला भाग होता तो ओपनच ठेवलेला आहे मी, बघू शकता तुम्ही, आणि साइडने शिवून घेतलेला आहे। त्यानंतर हे बॉक्स जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं आहे।
खूप वेगळ्या पद्धतीने आणि नवीन आयडिया आहे, नक्कीच ट्राय करून बघा। आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताय हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। तर चौघही बॉक्स मी अशा पद्धतीने फोल्ड करून इथे पिनअप करून घेतलेला आहे, ते शिवून सुद्धा घेतलेला आहे। आणि जो भाग आपण ओपन ठेवला होता तिथून आतून कपडा जो आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे, व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे। व्यवस्थित कपडा बाहेर काढल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जो आहे तो असा बॉक्स आपला इथे होईल। त्यानंतर इथे आपल्याला जो ओपन भाग होता तो सुद्धा इथे शिवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित कपडा जो आहे तो आतमध्ये टाकायचा आहे। त्यानंतर जो आहे तो आपल्याला इथे सरळ असं टिप मारायचे आहे। जिथे आपल्याला इथे जो कोपरा तयार झालेला आहे त्या कोपऱ्यावरती आपल्याला जिथे चेन एंड होते तिथे आपल्याला 1.25 इंचावर असं मार्किंग करायचं आहे आणि ते पिनअप करून आपल्याला इथपर्यंत शिवून घ्यायचं आहे। जिथे चेन एंड होते तिथपर्यंत तिथूनच आपल्याला शिवायला सुरुवात करायची आहे। 1.25 इंचावर इथे सुद्धा असं मार्क करायचं आहे आणि इथे आपल्याला एवढं शिवून घ्यायचं आहे। इथे पिनअप करून 1.25 इंचापर्यंतच आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। आणि इथे सुद्धा बघू शकता इथे चेन एंड होत आहे, तर इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे 1.25 इंचावर मार्किंग करून आपल्याला इथे सुद्धा शिवून घ्यायचा आहे एवढा भाग। तर चौथा सुद्धा भाग आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करायचा आहे। इथे सुद्धा चेन एंड होते, तर इथे सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे 1.25 इंचावर मार्क करून आपल्याला इथपर्यंत शिवून घ्यायचं आहे। तर चारही भाग जे आहेत ते मी इथे शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर असं दिसायला असं दिसतं, असा आकार याचा सुंदर असा तयार होतो। त्यानंतर आपल्याला जे आहे ते साइडने सुद्धा इथे शिवून घ्यायचं आहे। इथे सुद्धा 1.25 इंचावर मार्किंग करून मी इथे एवढा भाग जो आहे तो शिवून घेणार आहे। तर मी हा सुद्धा भाग जो आहे तो शिवून घेतलेला आहे आणि याचा आकार जो आहे तो खूप सुंदर तयार होतो। न्यू ट्रिकने हे तयार केलेलं आहे मी। 1 मीटरमध्ये तुम्ही 24 पेक्षाही जास्त वस्तू बनवू शकतात, म्हणजे 2 डझन पेक्षाही जास्त तुम्ही वस्तू बनवू शकतात। तर हे आपलं ट्रायंगल पाऊच जे आहे ते तयार झालेलं आहे। हे तुम्ही पेन्सिल पाऊच म्हणून सुद्धा वापरू शकतात किंवा मेकअप पाऊच म्हणून सुद्धा वापरू शकतात। याचा आकार जो आहे तो खूप सुंदर असा तयार झालेला आहे, बनवायला खूप सोपा आहे, नक्कीच ट्राय करून बघा। बेस सुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे। याची लांबी आणि रुंदी सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर याची लांबी जी आहे ती 7.5 इंच तयार झालेली आहे, उंची जी आहे ती 3.5 इंच तयार झालेली आहे आणि हा बेस सुद्धा आपला 3.5 इंचाचा तयार झालेला आहे। ट्रायंगल पाऊच आपला तयार झालेला आहे। यामध्ये तुम्ही मेकअप बॉक्स म्हणून सुद्धा तुम्ही ह्या बॉक्सचा वापर करू शकतात किंवा मग तुम्ही यामध्ये पेन, पेन्सिल, खोड रबर वगैरे सुद्धा टाकून ह्या बॅगचा आपल्या छोट्या मिनी पाऊचचा वापर करू शकतात। बनवायला खूप सोपं आहे, इझी आहे, नक्कीच ट्राय करून बघा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।